संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला माळशिरस तालुक्यातील निमगाव, वेळापूर, माळखांबी, गारवडसह इतर गावातून जवळपास 90% शेतकऱ्यांनी समर्थन दिलं असून हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा, परंतु शक्तीपीठ महामार्ग होत असताना आमच्या जमिनीचा 10 पट मोबदला मिळावा अशी मागणी केली असून लवकरच या बाबतीत माळशिरस तालुक्यातल्या शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या संदर्भात निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलंय। शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीच्या वतीनं निमगाव येथे रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेस नेमगाव, वेळापूर, माळखांबी, गारवाड आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी शक्तीपीठ महामार्गाचे उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं, तर दुसऱ्या बाजूला शक्तीपीठाच्या विरोधात रान उठवलं जात असून स्वाभिमानाचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची नुकतीच वेळापूर येथे शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी सभा झाली होती। याच अनुषंगानं नेमगाव येथील पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। या पत्रकार परिषदेस नेमगाव आणि परिसरातली जवळपास 90% बाधित शेतकरी उपस्थित होते। या सर्वच बाधित शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास समर्थन दिलं असून जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा असा आशावाद व्यक्त केला। जे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे हेही सरकारनं तपासावं असंही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला विनंती करण्यात आली। या महामार्गामुळे दळणवळणाची साधनं वाढून शेतीमालाला बाजारभाव मिळणार आहे। या महामार्गाबाबत बाजारभाव मिळत असताना अफवा पसरवल्या जात आहेत। सर्व्हिस रोड, पाईपलाईन पासिंग, अंडरपास किंवा बोगदे याबाबत शंका व्यक्त होतात, परंतु शक्तीपीठ महामार्गाच्या दोन्ही बाजूनं सर्व्हिस रोड, 500 मीटर अंतरावर अंडरपास, पलीकडच्या बाजूला राहणाऱ्या शेत जमिनीस पाईपलाईन नेता येणार आहे। यामुळे शक्तीपीठ महामार्गाचं स्वागतच आहे, परंतु मोबदल्यासाठी सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। बागायत क्षेत्र आहे आपलं 100-200 एकर, आणि ज्याला जर पैसेच नको आहेत, काय जमीन असेल, जमिनीला जमीन आपल्या तालुक्यात जवळजवळ 18,000 एकर शेती महामंडळाची जमीन होती। 6,000 एकर आपण वाटली, त्यातले आता 2,000 एकर आपण 2 इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी श्रीपूर आणि शिवपुरीला प्रस्तावित केलेत माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स। त्यात अभिजित आबा आमदार, उत्तमराव जानकर आमदार साहेब यांनी, माझे आमदार सगळ्यांनी सहकार्य केलंय। आणि हा जर शक्तीपीठ मार्ग झाला त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर मधनं जाणार आहे। एक गारवाडला तर प्रपोजल आहे, एक लॉजिस्टिक पार्क होईल। आपल्याला वेळापूरला 300 एकर जमीन ह्यासाठी अक्वायर केले। तिथं लोडिंग, अनलोडिंग, पेट्रोल पंप, जसं निनाद पाटील साहेब म्हणले, जी बाधित शेतकऱ्यांना तिथं उद्योग धंद्यासाठी गाळे, हॉटेलला जागा ही मिळू शकते। तो एक मागणी करू शकतो। रेट काय 5 पट, 10 पट, 15 पट, किती पट काय पाहिजे ते आपण लोकप्रतिनिधीला भेटून आपल्याला मॅक्झिमम दर घेता येईल। शक्तीपीठ महामार्ग माळशिरस तालुक्यातील नेवरे, जांभूळ, माळखांबी, वेळापूर, बोंडले, निमगाव, चांदापुरी, तरंगफळ, गारवड, विठ्ठलवाडी म्हणजे पाठीमाग गेलो विठ्ठलवाडी या भागातून तो मान तालुक्यात प्रवेश करतो। या संदर्भात मी देखील पाठीमागच्या 1.5 महिन्यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे यांना या संदर्भात ऑन कॅमेरा विचारलं होतं की शक्तीपीठ महामार्गासंदर्भात काय आपल्याकडे अपडेट आहे। तर त्यावेळेस आदरणीय पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं होते की शक्तीपीठ महामार्गाची नवीन अलाइनमेंट येते आणि या अलाइनमेंट माळशिरस तालुक्यातून मान तालुक्याच्या दुष्काळी भागातून ही अलाइनमेंट जाते। ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, त्याबरोबर आम्ही सर्वजण राहतो। एकीकडे विरोध दर्शवला जातोय, पण त्यात शेतकरी किती आहेत? शेतकरी किती आहेत? बाधित शेतकरी किती आहेत? हा प्रश्न महत्वाचा आहे ना। जवळपास 80 ते 85% शेतकरी आज आपल्या बरोबर आहेत निमगावमध्ये। इथं उपस्थित आहेत आता सध्या 124 एकराच्या आसपास जात आहे ना आपल्या बरोबर। त्यातलं 100 एकराच्या आसपासचे शेतकरी इथं उपस्थित आहेत समर्थनार्थ। त्यामुळे शेतकरी जो निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही राहतो।